मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान महिला व बालविकास विभाग अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय अमरावती द्वारा संचालित, भरारी लोक संचालित साधन केंद्र धामणगाव रेल्वे द्वारा संचालित नव तेजस्विनी भव्य प्रदर्शनी व विक्री दिनांक 9, 10, 11, 12 फेब्रुवारी 2024 सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रतापदादा अडसोड यांच्या हस्ते झाले आहे। आरोही रिसोर्ट येथे महिला बचत गटाच्या मार्फत अनेक वस्तूंच्या प्रदर्शनी लावण्यात आल्या आहेत। यामध्ये घरगुती उपयोगी रोजच्या वापरण्यात येणाऱ्या वस्तू स्टॉलवर ठेवण्यात आल्या आहेत। तालुक्यातून अनेक भागातून महिला मोठ्या उत्साहात आपले स्टॉल थाटून आहेत। यामध्ये आंब्याचे लोणचे, लिंबूचे लोणचे, बॅग, हाताने विणलेले तोरण, कडधान्य, मिरची, हळद, चहापत्ती व अनेक असे पदार्थ ठेवण्यात आलेले आहेत। नागरिकांनी या ठिकाणी भेट देऊन महिलांचा उत्साह वाढवावा असे आवाहन आमदार प्रताप अडसोड यांनी केले आहे। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ आणि धामणगाव विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांच्या CRP या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे 4 दिवसीय वस्तू विक्री व प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आणि या माध्यमातून एक चांगला उपक्रम महाराष्ट्र शासनानं महिला आर्थिक विकास महामंडळासोबत जॉईंटली करून आमच्या ज्या काही बचत गटाच्या महिला आहेत, ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे। त्यांच्या वस्तूंची जाहीर प्रदर्शनी आणि विक्री या माध्यमातून होणार आहे आणि 4 दिवस सातत्यानं हे इथं राहणार आहे। त्यामुळं तीनही तालुक्यातील नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो। अनेक चांगले प्रॉडक्ट्स इथं आहेत, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून केलेले, जीवनासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी आज जी परिस्थिती आहे, आपण विषजन्य पदार्थ खाऊन राहिलो, त्यापेक्षा हे सेंद्रिय जर आपण पदार्थ घेतले तर निश्चितपणे आरोग्यासाठी चांगले आहे। आपल्या ग्रामीण भागातील महिलांनी हस्तकलेच्या माध्यमातून केलेल्या अनेक गोष्टी इथं उपलब्ध आहेत। या माध्यमातून मेक इन इंडिया आणि व्होकल फॉर लोकल या माध्यमातून सुद्धा आपल्या सगळ्या स्थानिक लोकांनी बनवलेल्या वस्तू व प्रॉडक्ट्स आपल्याला घेण्याची इथे चांगली संधी आहे आणि चांगल्या क्वालिटीचे सुद्धा या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहे आणि माफक दरात मिळणार आहे। त्याच्यामुळे मी सर्व नागरिकांना मनपूर्वक आवाहन करतो की आपल्या भागातील आपल्याच माता भगिनी सगळ्या आहेत, यांनाही मदत होईल आणि एक चांगली वस्तू आपल्या घरात येईल। त्यामुळे सगळ्यांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा आणि इथून जास्तीत जास्त वस्तू कशा घेता येईल याचा आपण प्रयत्न करावा। धन्यवाद। कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी बेबीताई उईके सभापती, पंचायत समिती धामणगाव रेल्वे, डॉक्टर अर्चना रोठे सामाजिक कार्यकर्त्या, केशव पवार विभागीय संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, अर्चना निस्ताने प्रकल्प संचालक आत्मा अमरावती, उषाताई तीनखेडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी, माया वानखेडे गटविकास अधिकारी धामणगाव रेल्वे, जयश्री शेलोकार उपसभापती पंचायत समिती, पूजा माटोडे उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे, सुनील सोसे जिल्हा समन्वय अधिकारी माविम अमरावती, नितीन देशमुख ठाणेदार पोलीस स्टेशन दत्तापूर, प्रशांत गुल्हाने तालुका कृषी अधिकारी धामणगाव रेल्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे। अध्यक्ष बेबी ईश्वर ढोले, स्वाती चव्हाण, भरारी लोक संचालित माधन केंद्र धामणगाव रेल्वे यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। नमस्कार, सर्वप्रथम मी माझा परिचय देते। मी योगिता विशाल बांते, महिला बचत गट, इंदिरा स्वयंसहायता महिला बचत गट या गटांमधनं मी इथे आलेले आहे। मला ह्या प्रदर्शनीबद्दल असं सांगायचं आहे सर की खूप चांगलं महिलांना कुठेतरी त्यांची उपजीविका वाढवण्यासाठी हा एक चांगला उपक्रम आहे आणि असा हा कार्यक्रम नाही तरी तर वर्षातून तरी व्हायलाच पाहिजे। आणि मी माझ्या बचत गटाच्या मार्फत गूळ आणलेला आहे सर, इथे साबण आहे, ऐश्वर्याची चहापत्ती आणलेली आहे, तीळ आणलेली आहे, पूर्ण हे शेतामधले आहे, याच्यामध्ये केमिकलचा कुठल्याच प्रकारचा हे समावेश नाही आहे सर। शेतातली हळद आहे, मोठ आहे, साबण पेस्ट पण ठेवलेली आहे सर। आणि आपण मोठ्या मोठ्या मॉलमध्ये जातो, मॉलमधले जास्त पैसे देऊन तिथली खरेदी करतो। मला असं वाटते सर, या प्रदर्शनीमधून सांगावीशी इच्छा आहे की इतक्या मॉलमध्ये गेल्यापेक्षा कुठेतरी महिलांना आपण सक्षमीकरण करायला पाहिजे, त्यांची उपजीविका वाढवायला पाहिजे। यासाठी मोठ्या मोठ्या मॉलमध्ये न जाता तुम्ही जर अशा छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या उद्योगधंद्यामधून जर आपण सामोरं गेलो तर आपल्या गटाला, आपल्या महिलांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल सर आणि त्यांची कुठेतरी आपण मोठी उपजीविका वाढवू शकतो। ठीक है, धन्यवाद सर। डिफरेंट टाइप के जो अचार होते हैं उसका स्टॉल लगाया है, आप देख सकते हैं। जो क्या मैडम किती म्हणजे किती वजनाचा आहे?
100 ग्राम का है, जिसकी कॉस्ट वो बताएंगे। और ऐसे डिफरेंट स्टॉल यहाँ पे लगे हैं, आप ज़रूर विजिट कीजिए और इनको एनकरेज कीजिए ताकि ये और आगे बढ़े। AS न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे।